श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये. इथे तयार होऊन बाहेर गेले होते आम्ही. एक दोन कामं होते मला, तर ते कामं करायला गेले होते बाहेर. छानपैकी गुरुवार होता त्यामुळे हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि मंदिरात गेले होते. स्वामीच्या बरेच दिवसापासून जायचं होतं पण जाणं काय होतच नव्हतं. एका कामात अडथळा आला होता, काम झालं नव्हतं. त्यामुळे मग अचानक प्लॅन केला मंदिरात जावं म्हणून. तर मंदिरात आले होते. फोटो वगैरे काही काढू देत नव्हते. मी थोडी क्लिप घ्यायचा प्रयत्न केला होता दाखवायला तुम्हाला, पण काढायला अलाव नव्हतं. त्यामुळे मी लगेच कट केलं. म्हणजे मग प्रसाद वगैरे खाल्ला स्वामीने. खूप प्रसन्न असं वाटलं. मग तिथून आम्हाला फर्निचरच्या दुकानात जायचं होतं, पण फर्निचरच्या दुकानात काही गेले नाही आम्ही. त्यांच्या मित्राच्या आईकडे गेले होते, कारण की त्यांनी म्हणले होते, त्यांनी मित्रांनी देखील त्यांच्या मंदिर घेतलं, तुला कसं वाटते त्यांच्या घरी चल आणि बघ. तर मग त्यांनी गुढीपाडव्याचा पूर्णाचा वगैरे स्वयंपाक केला होता. ते मंदिर बघू शकता किती छान आणि प्रसन्न वाटत आहे. मला देखील असंच घ्यायचं होतं, कारण माझे इमॅजिन जसं केलं होतं मी तसंच होतं ते मंदिर. असं मंदिर वगैरे पाहिलं, त्यांचं जेवण वगैरे केलं, पुरणाची पोळी वगैरे बनवली होती त्यांनी. गुढीपाडवा होता त्यामुळे जेवण केल्याच्यानंतर तिला मेहंदी वगैरे काढायची होती. आराम पण केला तिने. मेहंदी काढली आईने, एक हातावर मी काढली, एक हातावर आईने काढली. येता वेळेस बिस्किट पुडा दिला त्या आईने. बिस्किट पुडा घेऊन आली मग घरी स्वामीनी. मग घरी आल्याच्यानंतर स्वामिनीच्या पप्पाला चहा वगैरे पियायचा होता, तर मग ते चहा वगैरे बनवून दिला. मग लगेच मी स्वयंपाकाला लागले होते. म्हणलं चला आता साडी काढायची काही इच्छा नव्हती माझी. साडी तशीच ठेवली अंगावर आणि एप्रन घालून म्हणलं स्वयंपाक करू, एप्रनचा पण वापर होईल. मग स्वयंपाक करता करता मला स्वामिनीच्या पप्पाने वरती बोलवलं होतं. ते खेळायला गेले होते वरती टेरेसवर. तर मग तिथे थोडं खेळले स्वामिनीसोबत आणि आले खाली. लगेच स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण वगैरे केले आणि स्वच्छ किचन असं करून घेतलं. दुसऱ्या दिवशी खराब करण्यासाठी असं छानपैकी किचन स्वच्छ करून घेतलं. तेवढं तिकडं स्वामीनी मला दाखवायला आली तिचा लूक. मम्मा हे बघ कसं दिसते म्हणत. अशी खेळत होती स्वामीनी, मी भांडे घासत होते. तर भेटूच अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.